आणखी एक महत्त्वाची बातमी, मिटकरींच्या अकोल्यामधल्या निवासस्थानाबाहेर आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। काल त्यांच्या गाडीवर हल्ला झाला। मनसे कार्यकर्त्यांनी गाडीची तोडफोड केल्यानंतर आता त्यांच्या घराच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। स्वप्नील उमाप आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। स्वप्नील, सध्याचे अपडेट्स काय? नक्कीच वृषाली, ज्या पद्धतीने काल अमोल मिटकरींच्या वाहनावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला त्यानंतर तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। मनसे आणि राष्ट्रवादी आमने सामने आलेले होते। मनसेच्या इशाऱ्यानंतर जे आहे ते हल्ला झालेला होता आणि त्यानंतर आता जर पाहिलं तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी जे आहे ते पोलिसांच्या वतीनं अमोल मिटकरी यांच्या अकोल्यातील निवासस्थानासमोर जे आहे ते मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आपण बघू शकतो। अकोला पोलीस आहेत त्या ठिकाणी, सोबतच दंगा नियंत्रण पथक देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। अकोल्यामधलं जे अमोल मिटकरींचं निवासस्थान आहे, या निवासस्थानी जे आहे ते मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। दुसरीकडे आपण पाहिलं तर काल हृदयविकाराच्या झटक्याने मनसेचे जो पदाधिकारी आहे जय मालोकार याचा देखील दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्याच्याही घरासमोर दुसरीकडे तिकडे पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे। आज अशी माहिती मिळते की जय मालोकर याच्या अंत्यसंस्काराला मनसेचे काही पदाधिकारी मुंबईहून येणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर पोलिसांच्या वतीनं बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। जिल्हाध्यक्ष आहे मनसेचे पंकज साबळे यांना अटक करण्यात आली आहे, सोबतच सौरभ भगत यांना देखील अटक करण्यात आली आहे। परंतु 10 जण जे आहेत ते हल्ल्यातले मनसेचे पदाधिकारी अजूनही फरार आहेत। त्यामुळे जे आहे ते पोलिसांनी वेगवेगळे पथक तैनात करण्यात आलेले आहेत। आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत जय मालोकारवर। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर विविध पथक पोलिसांच्या वतीनं तैनात करण्यात आलेले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दंगा नियंत्रण पथक जे आहे ते या ठिकाणी अमोल मिटकरींच्या निवासस्थानी लावण्यात आलेलं आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या ठिकाणी त्यासाठी जे आहे ते पोलिसांनी बंदोबस्त तैनात करण्यात आलेले आहेत। काल ज्या पद्धतीनं मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते, हल्ला करण्यापूर्वी जर आपण पाहिलं तर इशारा देखील अमोल मिटकरींना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला होता आणि त्यानंतर काही वेळातच त्या ठिकाणी अमोल मिटकरींचं वाहन गाडी आली होती। धन्यवाद स्वप्नील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।